सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमधून पूर्वसूचना भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवली जात आहे। उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये याकरता काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येत आहेत। उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पित राहावे। तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे। घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपी, पांढरा शेला, दुपट्ट्याचा वापर करावा। सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा। हलक्या, पातळ आणि सच्छिद्र सुती, खादी, पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा। प्रवास आणि कामाच्या ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे। जवळच व्यवस्था करावी। शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरगुती उपचार, लिंबू पाणी, ताक, लस्सी घ्यावे। घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा। रात्रीस खिडक्या उघड्या ठेवाव्यात। घरामध्ये कूलर, पंखे, वातानुकूलित ACचा वापर करावा। सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना द्याव्यात। गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध, लहान मुले यांची अधिक काळजी घ्यावी। शिळे अन्न खाणे टाळावे। उन्हात काम करत असताना आपला चेहरा व डोके ओल्या कपड्याने झाकावे। शक्यतो दुपारी 12 ते 3 या कालावधीमध्ये उष्ण वातावरणात श्रमाचे काम करणे टाळावे। चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे। प्राणी, गुरे, जनावरे यांना सावलीत ठेवून त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे। दुपारी 12 ते 3च्या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळा। गडद पट्टे किंवा जाड कपडे घालणे टाळा। बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत। उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे। उष्माघात झालेल्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना। उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी। मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेट, शीतपेय पिण्याचे टाळावे। शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करावे। उष्माघात झाल्यास ओल्या कापडाने बाधित व्यक्तीचे अंग थंड पाण्याने पुसावे। व्यक्तीला ORS, लस्सी, ताक, लिंबू पाणी आदी घरगुती शीतपेय द्यावे। उष्माघात बाधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे। बाधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे, कारण उष्माघात घातक ठरू शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात आले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।